बँक कमी असल्यामुळे कसं होते तुम्हाला जॉब्स वगैरे अवेलेबिलिटी कमी होते आता तुम्ही मार्केटला बघायला गेले की सगळेच म्हणजे तुम्ही बघू शकता प्रायव्हेट सेक्टर असू दे, पब्लिक सेक्टर असू दे, स्मॉल फायनान्स वाले असू दे, ठीक आहे. तर आता प्रचंड म्हणजे बँकेमध्ये खूप ओपनिंग आहे. तुम्ही पॅन इंडियामध्ये बघायला गेला तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा पॅन इंडियामध्ये बघायला 6 लाखाची ओपनिंग आहे. किती आहे मार्केटला? 6 लाखाची ओपनिंग आहे. पण आपण सगळेजण काय म्हणतो की मार्केटला जॉबच नाही, अवेलेबिलिटी नाहीच आपल्या मार्केटला. तसं काहीच नाही आहे. मार्केटला बघायला गेलं तर प्रॉपर तुम्ही नॉलेज घेऊन ट्रेनिंग करून जर तुम्ही पुढे गेला असा तर तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला पॉसिबल होऊ शकते. पण काय होतात गोष्टी आपल्यामध्ये आपल्याला अवेअरनेस नसतो मार्केटमध्ये कुठं आहे. तर तुम्ही आता बँकेमध्ये डायरेक्टली गेला असं व्हिजिटला तर तुम्हाला ते डायरेक्टली एंटरटेन करत नाही. कारण कसं आले पहिले बँकेमध्ये कसं होतं तुम्ही डायरेक्टली जेव्हा इंटरव्ह्यूला गेला तर त्यांची ती प्रोसेस असायची. आता तसं नाही. आता बँकेला कसं पाहिजे स्टार्टिंगलाच मुलगा ग्रूम केलेला पाहिजे. म्हणजे पहिले कसं असं बँकिंगला तुम्ही जॉबला जाणार 6 महिने प्रोबेशन पिरियड असणार. 6 महिन्याच्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुमची 6 महिन्याची ट्रेनिंग असणार आहे. ठीक आहे. हे पहिली गोष्ट असेल. आता तसं नाही आहे. त्यांना आता कसं पाहिजे डायरेक्टली ट्रेन केलेला ग्रूम केलेलाच मुलगा आहे. आता पहिले कसं आहे पहिलं तुमचं आता कसं होतं फॉर एक्झाम्पल आता मार्केटमध्ये बघायला गेला आता जो जॉब अवेलेबिलिटी आपला आहे त्याला आपण बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. काय म्हणतो? बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्स ऑफिसर म्हणतो. ठीक आहे. याचं काम काय असते फॉर एक्झाम्पल आता आपण एक बिझनेसमॅन आहे. ठीक आहे. आता अंबानी साहेबांना सांगितलं की आमच्या बँकेमधून खातं काढा ते काढू शकतात का? नाही. म्हणून आपले जे बिझनेसमॅन असतात आपण त्याला म्हणतो करंट अकाउंट. आपलं काम काय असते फॉर एक्झाम्पल कुठले बिझनेसमॅन आहे त्यांना जो व्हिजिट करणे व्हिजिट करून आपल्या बँकेचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही करंट अकाउंट काढायला त्याच्याकडे करंट अकाउंट असलं तर आपल्याकडे दुसरे पण पर्सनल लोन आहे, गोल्ड लोन आहे, कार लोन आहे, 2 व्हीलर लोन आहे, असे नंबर ऑफ आपले प्रोडक्ट्स आहेत. ते करून तुम्हाला कन्व्हिन्स करणे हे काम आहे. हा जो जॉब आहे हा आपला मार्केट व्हिजिटचा आहे. ऑफिस ओरिएंटेड जॉब नाही. नाहीतर मुलांच्या डोक्यात काय असते की सर आमच्या स्टार्टिंगला जो जॉब आहे तो आम्हाला बसून पाहिजे. बसून जॉब नाही आहे. कसं असते मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. आता पहिलं तुम्ही मार्केट तुम्हाला का करायला लागते फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला 8 ते 10 याचा एक्सपिरियन्स होतो तुम्ही काय म्हणता 8 ते 10 एक्सपिरियन्स मध्ये ब्रांच मॅनेजर. जेव्हा ब्रांच मॅनेजर होता जेव्हा तुम्हाला खालची लूप होल्सच माहित नाही तर तुम्ही त्यांना कसं गाईड करणार आहे. म्हणून त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असते तुम्हाला पहिलं मार्केट तुमचं स्वतःचं डेव्हलप करणं, नेटवर्क तुमचं स्वतःचं डेव्हलप करणं, कस्टमर बिल्डअप करणं हे आपलं महत्त्वाचं काम असते. म्हणून आपलं काम काय मार्केटला व्हिजिट करणे, कस्टमर क्लायंट्स जोडणं करून नेटवर्क करणे आणि जेवढे आपले प्रोडक्ट्स आहेत बँकेचे ते त्यांना जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणे. क्रेडिट कार्ड असतील पण बेसिकली तुमचा कोर जो प्रोडक्ट असतो तो करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटच असतो आपला. ठीक आहे. तर आपली ही प्रोफाईल आहे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह अँड सेल्स ऑफिसर. याच्यामध्ये एज क्रायटेरिया असतो या बँकेमध्ये 27 वयाच्या आत लागते एज. ठीक आहे. पण असं नाही की कोण 27 वयाच्या वरती पण असलं त्यांना ऑफरोल भेटतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का ऑफरोल आणि ऑनरोल मधला फरक? तुम्हाला एक छोट्याशा ह्याच्यामध्ये सांगतो. ऑफरोल आणि ऑनरोल 2 कॅटेगरी असतात. ऑनरोल म्हणजे डायरेक्टली समजा तुम्ही ऍक्सिस बँकेमध्ये जॉईन आहे तर ऍक्सिस बँकच्याच रोलवर तुम्हाला जॉब असतो. हा थर्ड पार्टी नसतो. डायरेक्टली म्हणजे तुम्हाला जे पीएफ असणार आहे, ESI, ग्रॅच्युटी हे जे बँकेचं भेटणार आहे तुम्हाला सगळी सवलती भेटले जातात. जे गव्हर्नमेंटचे पण नॉर्म्स असतील, इन्शुरन्स वगैरे सगळे भेटले जातात. पण जो ऑफरोल असतो ऑफरोल म्हणजे कसं असतो समजा तुम्ही आता ICICI बँकेमध्ये कामाला आहे पण ते थर्ड पार्टी कडनं असते. जर त्याला म्हणतो आपण आय प्रोसेस त्याला पेमेंट डायरेक्टली आय प्रोसेस कडनं येते, ICICI बँकेकडनं नाही. मग ते ऑफरोलमध्ये फक्त कसं पीएफ, ESI, ग्रॅच्युटी वगैरे तुम्हाला हे काहीच भेटत नाही. हे ऑफरोल आणि ऑनरोल मधला फरक असतो. पण आपला हा जो जॉब आहे ऑनरोलचा डायरेक्टली सेल्समध्ये आहे. जे कोण 28-30 वरती असतील त्यांना पण आपण जॉब देऊ शकतो पण ऑफरोलमध्ये येणार, ऑनरोलमध्ये नाही आहे. हे आपले 2 फरक येतात. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही बघितलं असेल की पॅन्डेमिक पिरियड आलं आपण कोरोनाच्या पिरियडला म्हणतो. कोरोनाच्या पिरियडला IT कंपनीमध्ये भरपूर लोकांचे जॉब गेले, इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधले कोणाचे जॉब गेले. तुम्ही कधी असं ऐकला की बँकिंग सेक्टरमध्ये कोणाचे जॉब गेले, पेमेंट नाही आलं असं बँकिंग सेक्टरमध्ये कधी झालं. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये स्टॅबिलिटी भरपूर नाही हे लक्षात ठेवा. पहिल्याच असं मार्केट सारखं नाही. तुम्हाला तर प्रचंड तुम्हाला ग्रोथ आहे. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा तुम्ही काय म्हणून जॉईन होता बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन होता. पुढे तुम्हाला काय 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला तर तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर होणार. काय होणार तुम्ही? बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. स्टार्टिंगला आता पगार असताना 2.40 पण सॅलरी 2 लाख ते 2.5 लाखाच्या दरम्यानचा तुमचा पगार असतो. पुढे जेव्हा तुम्ही बीडीएम होता तेव्हा डायरेक्टली 3.5 ते 4 लाखाचा पगार होतो. बीडीएम नंतर डायरेक्टली तुम्हाला काय भेटते आहे तुम्हाला असिस्टंट मॅनेजर भेटते. असिस्टंट मॅनेजरचा पोझिशन घेतला तर 4 ते 5 लाखाचा पगार येतो. पण त्याला ऑलमोस्ट मी तुम्हाला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स लागतो. जेव्हा तुम्ही असिस्टंट मॅनेजर होता असिस्टंट मॅनेजर डेप्युटी मॅनेजर असते. डेप्युटी मॅनेजरला बघायला गेला तर तुम्हाला ऑलमोस्ट जो पगार असतो तो 6 लाख ते 8 लाखाचा पगार असतो. पण त्याला एक्सपिरियन्स लागतो मोर दॅन 6 to 7 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. त्यानंतर तुम्ही होता ब्रांच मॅनेजर. ब्रांच मॅनेजरला
मिनिमम 8 ते 10 बरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. म्हणजे 8 to 10 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे बँकिंगमध्ये. त्याचा पगार बघायला तुम्हाला 10 lakhs अबाव पगार भेटतो. त्यानंतर मग डायरेक्टली आपला क्लस्टर रेट आहे. क्लस्टर रेटला ऑलमोस्ट तुम्हाला 15 to 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लागतो. आता तुम्ही त्याचं पॅकेज बघायला तर 20 लाखापेक्षा पण जास्त पॅकेज आहे. म्हणजे असं हे सगळे स्टेजेस आहेत, हे तुम्ही कसं कसं टप्प्याटप्प्याने करू शकता. आता कोणाकोणाला डोक्यात असते की सर नाही मला सेल्सपेक्षा ऑपरेशनच मला पाहिजे, पण तुम्ही मित्रांनो हे करू शकता. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, 2 ते 3 वर्ष तुम्हाला सेल्सचा जो एक्सपिरियन्सला तुम्ही डायरेक्टली तुम्ही तिकडं प्रमोशन मिळेल, त्या प्रमोशनला तुम्ही ऑपरेशन पण मागू शकता. असं नाही की तुम्हाला डायरेक्टली तुम्ही गेला मग तुम्हाला ऑपरेशन तुम्हाला 2-3 वर्षांनी पण मागू शकता. ते पण तुम्हाला अवेलेबिलिटी होऊ शकते मार्केटमध्ये. आणि आता तुम्हाला माहित असेल की तुम्ही मागच्या वर्षी जर युनियन बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नमेंटचं तुम्ही बघितलं असेल का, की त्यामध्ये कसं असतं डायरेक्टली जे प्रायव्हेट बँकमध्ये 6 इयर्सचा मार्केटचा एक्सपिरियन्स झाला, किती 6 वर्षापेक्षा जास्त त्याचा एक्सपिरियन्स होतो, त्यांना डायरेक्टली एंट्री होते. म्हणजे एक्झाम द्यायची तुम्हाला गरज होते. डायरेक्टली तुम्ही जर एक्सपिरियन्स मोर दॅन 6 इयर्स असला तर डायरेक्टली पण अप्लाय करू शकता. म्हणजे असं नाही की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला भेटत नाही. हे पण तुम्हाला ॲड ऑन होते. 6 वर्षाचा जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला तर तुम्हाला ते पण पुढे ॲड ऑन होते. ठीक आहे. तर मित्रांनो आता तुमचे इन्स्टिट्यूटवर सांगतो. आमची इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स स्किल्स अकॅडमी. आमची ही स्थापन झाली ऑलमोस्ट 2015ला. तेव्हा त्याचं नाव होतं जॉब स्टेशन. आमचे 3 वर्टिकल येतात. जॉब स्टेशन येते, त्यानंतर युनिट स्टेशन येते आणि आपलं IBF स्किल्स अकॅडमी. जॉब स्टेशनचं काम काय आहे, जॉब स्टेशन हे जे जॉब देतात FMCG असून दे किंवा बँकिंग सेक्टरला, यांचे असतात 10 लाख ते 2 कोटी पण पगार पण आम्ही ते बघतो. ते आमचं हेड ऑफिस आहे अहमदाबादला. आमचे आमिर सक्सेनाचे चेअरमॅन आहेत, ते बघतात. त्यांचं काम काय, ते 10 लाख ते 2 करोड पण त्यांचं पॅकेज असं जे एक्सपिरियन्सवाले ते तिकडलं बघायला जाते. मग त्यानंतर युनिट स्टेशन येते. युनिट स्टेशनमध्ये म्हणजे ऑनलाईनचं जे एज्युकेशन असतं MBA वगैरे ते पण आपण करतो. NIMS वगैरे आमचं टाईप असतं, भारतीय विद्यापीठ DYP ते आम्ही करतो. आमचं इथे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स स्किल्स अकॅडमी. आमचं मेन काय काम असते, आता फॉर एक्झाम्पल आपण बघतो की तुम्ही डायरेक्टली आता एक मुलं जे डायरेक्टली कधी बँकेत पण जातात, त्यांचं कसं आहे 3 महिन्या ते 4 महिन्यामध्ये जॉब जातात का, कारण की बेसिक त्यांना समजूच तोपर्यंत प्रोडक्ट थोडा बँकेमध्ये त्यांना तेवढा टाइम नसतो. आता कसं पाहिजे बँकेला, तुम्हाला डायरेक्टली स्टार्टिंगलाच बेसिकली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. जसे की कुणाला विचारलं मी ॲसेटचे प्रोडक्ट्स कुठले, लायबिलिटीचे प्रोडक्ट्स कुठले, IMPS काय, RTGS काय, NFT काय, हे बँकेच्या आपल्याला गोष्टी माहीतच नसतात. आता मी कुणाला मित्रांना सगळ्यांना तुम्हाला जर विचारलं मी आता टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ इन ब्रीफ, तुम्ही काय करता, ब्रीफमध्ये सांगण्याच्या ऐवजी ब्रीफ म्हणजे की आपण शाळेमध्ये शिकलो असतो आन्सर इन ब्रीफ. ब्रीफ म्हणजे तुम्हाला इन डेप्थ सांगायला लागते. जो मुलगा 21 आता तुमचं ऑलमोस्ट 21 ते 25 वयामध्ये असेल, तुम्ही 21 ते 25 वयामध्ये तुम्ही स्वतःची माहिती जर प्रॉपरली सांगू शकला ना, आपण जेव्हा एक इंटरव्ह्यूला बसतो, इंटरव्ह्यूला आपण काय असतो, एक प्रोडक्ट असतो, आपण स्वतःला सेल करायला लागतो मार्केट, हे लक्षात ठेवा. जेव्हा इंटरव्ह्यू समोर बसला असतो, आपण एक प्रोडक्ट आहे, आपल्याला जर आपलीच इन्फॉर्मेशन नाही आहे तर तुम्ही बँकेमध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रोडक्ट तुम्ही कसे विकणार आहे, तर त्यासाठी बेसिक आपली स्वतःची इन्फॉर्मेशन पाहिजे. हे बेसिकली जास्त कुठला पण तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये गेला तुम्हाला स्टार्टिंगला हाच क्वेश्चन असतो, टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ इन ब्रीफ. ब्रीफ म्हटले की तुम्हाला इन डेप्थमध्ये तुमची स्वतःची माहिती सांगावी. तुमचे क्वालिटी असतील, तुमचे काही विकनेस असतील, स्ट्रेंथ असतील तुमचे, ठीक आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, बाकीचं तुम्ही स्टोरी सांगायची असते. फॉर एक्झाम्पल आता कोणी विचारलं की काय काय केला, तो शाळा कुठे केली, शाळेनंतर तुम्ही हे डिसिजन काय घेतला, त्यानंतर तुम्ही 11वी-12वी इकडे का केलासा, 12वी नंतर तुम्ही B.Com का सिलेक्ट केलासा, ती सिलेक्ट होणार की स्टेज तुम्ही जे केलासा ते स्टोरी टेलिंग केलं तसं सांगायला लागते. तर आता कसं आहे, आमची IBF स्किल्स अकॅडमी आहे. आम्ही काय करतो, बँकेचे आमचं ऑलमोस्ट आता 12 बँकेचे टायअप आहे. तर आम्हाला काय करायला लागते, जसे की ॲक्सिस आहे, कोटक आहे, त्यानंतर आपलं ICICI आहे, HDFC आहे, ठीक आहे, AU स्मॉल फायनान्स आहे, IDFC फर्स्ट बँक आहे, असे 12 बँकेवर आमचं डायरेक्टली टायअप आहे. आम्ही काय करतो, डायरेक्टली मुलांना ट्रेन करतो 45 डेजचं. 45 डेजचं ट्रेनिंग असते, हे ऑनलाईन ट्रेनिंग आहे. पहिलं आमचं ट्रेनिंग असायचं कुठं, गुजरातला, पण मुलांना कसं जाण्या येण्याचा खर्च हे ते परवडत नव्हता किंवा तिथं राहणं पिण्याचा खर्च परवडत नव्हता. म्हणून आम्ही काय केलं, पॅन्डेमिक पासून आम्ही डायरेक्टली ऑनलाईनच शोधायला. ऑनलाईन हे असते डेली 2 आवर्सचं सेशन असतात. किती, 2 तासाचं सेशन असतात आपले. हे डेली 2 तासाचं सेशन असणार आहे. हे 45 डेजचं ऑनलाईन असणार आहे. ऑनलाईन तुमचं सेशन हे 45 डेजमध्ये झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आम्ही 5 जे बँके आम्ही लाईनअप केल्या त्या 5 बँकेमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल करतो. इंटरव्ह्यू शेड्यूल करून झाले की तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन होते. सिलेक्शन झाले की तुम्हाला ऑफर लेटर जाते. पण हे जे प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये आम्ही डायरेक्टली कुठलाही मुलगा तुम्हाला असेल की नाही सर आम्ही ट्रेनिंग तुमच्या इथे येतो म्हणून, आमच्या इथे तसं नाही आहे. ट्रेनिंगला पण याच्या आधी आता आज एक इंटरव्ह्यू होणार तुमचा. आज इंटरव्ह्यू झाला, जे कोण सिलेक्ट होतील ते श्रद्धा मॅमचे HR आहेत मुंबईला, सेकंड राऊंड असतो त्याचा. जे सिलेक्ट होतील त्याचंच फक्त पुढच्या प्रोसेसला जाते.
तुम्ही म्हणशील आता आमची ही जी ट्रेनिंग आहे, ही जी ट्रेनिंगची कॉस्ट असते 20,000 रुपये. किती कॉस्ट आहे? 20,000 रुपये. पण आता आपले दिवाळी असल्यामुळे ही जी बॅच असणार ही 15,000 रुपयाची असणार आहे. म्हणून आणि तुम्हाला काय एकदमच 15,000 भरायचं नसतं. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही जॉईन होणार असता तर रजिस्ट्रेशन 5,000 असते. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये 5,000 असते आणि 45 डेजच्या क्लिअरन्स व्हायच्या आधी 5,000 रुपये लागतात. मग तुम्ही म्हणशील की सर मला 15,000 द्या आणि मला जॉब द्या. तसं नाही. आपल्या इथं 2 राऊंड होणार. 2 राऊंडमध्ये जे कोण सिलेक्ट होतील त्यांना आम्ही पुढे प्रोसेस करतो. कारण की बेसिकली कसं आहे 45 डेजमध्ये आपण काय रॉकेट सायन्स शिकून काय करत नाही. बेसिक सगळं त्यांना मॉक इंटरव्ह्यू सेशन्स असू देत, प्रोडक्शन नॉलेज वगैरे येतो. पण जो मुलगा निदान जरा तरी स्वतःला बोलू शकेल किंवा आपल्याला पण थोडी माहिती असेल त्याचबरोबर आम्ही पुढे सिलेक्ट करून तिचे 2 राऊंड ऑफ इंटरव्ह्यू करून जो सिलेक्ट होईल त्याला आम्ही मग ग्रुप करून पुढे आम्ही हे करतो फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यूसाठी. हे अशा गोष्टी आहेत. आणि जो फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे ते पुण्याला असणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणशील की आपला माझ्या जवळच्या बँकमध्ये पाहिजे इंटरव्ह्यू, काय नाही. फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू असणार तो पुण्यालाच असणार आहे. आणि हे लोकेशन ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही भेटणार. मला म्हटलं की नाही मला घराजवळ पाहिजे, हे पाहिजे, तरी डोक्यातनं काढा. जॉब ब्रांच मॅनेजरला तुम्ही फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू जाताय पुण्याला, त्यावेळेस तुमचं जे असेल ते हिंदी जागा ठेवतात. आम्ही नाही. जेव्हा फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू होणार तेव्हा ब्रांच मॅनेजर समजा त्यांनी तुला मुंबई टाकलं तर मुंबई लागणार, पुणे म्हटलं तर पुणे, नाशिक म्हणजे नाशिक, लातूर तर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर तर सोलापूर, कोल्हापूर तर कोल्हापूर किंवा सांगली. जे लोकेशन ब्रांच मॅनेजर तिकडे करून डिसिजन करून टाकल त्या लोकेशनलाच जायला लागणार आहे. सर नाही मला घराजवळ पाहिजे, हे पाहिजे, असं नाही आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत का? ठीक आहे. थोडा अभिषेक परी पण तुम्हाला गाईड करतील. थँक्यू.